रसिक श्रोत्यांना नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत सानिया लिखित दोघी ही एक दोन बहिणींची सुंदर कथा. खिडकीतून रस्त्यावरची रहदारी संत डोळ्यांनी पाहत निरुपमाने सगळी दुपार घालवली होती. याखेरीज तिला काही करताच येत नव्हते. जाताना सईने काही कामे सांगितली, पण बाहेर जायला तिचा नकारच. म्हणून मग सईने घरातलीच कामे तिला दिली होती. पुस्तके वाच म्हणून सांगितले, पण निरुपमाला यातले काहीच करता येईना. काही व्यवस्थित करावे इतके लक्षच राहत नसे आणि पुस्तकातले सगळे नुसते धावत्या ढगांप्रमाणे डोळ्याखालून जाई. म्हणून खिडकीशी बसून राहणे आणि बाहेर पाहत राहणे याखेरीज काही करण्याजोगे तिला सुचलेच नाही. दुपार सरत असताना निरुपमाच्या लक्षात आले की रस्त्यापलीकडच्या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर खिडकीतून असेच कुणी आपल्याकडे लक्षपूर्वक पाहत आहे. ते लक्षात येताच निरुपमाला किंचित उत्साह वाटला, कुतूहल वाटले. सईला विचारावे तिथे कोण राहते म्हणून, असेही तिला वाटले. पण सई रागवली असती आणि पुस्तके वाचली नाहीत म्हणून ती चिडली असती. निरुपमाने मग शक्य तितके लक्ष देऊन पाहायचा प्रयत्न केला. पाहणारा तरुण माणूस आहे असे तिला नक्कीच वाटले आणि तो पुन्हा पुन्हा पाहून काहीतरी रेखाटतही आहे. चित्रच कदाचित. निरुपमा पुलकित झाली. आपण चित्र काढण्याइतक्या सुंदर आहोत याचे तिला अतिशय कौतुक वाटले. स्वतःकडे मग तिने निरखून पाहिले. स्वतःचा रंग, बोटे, हात, केस सगळे पुन्हा आरशात पाहिले. मग खिडकीतून उठूच नये असे तिला वाटले. निरुपमाच्या सतत रडण्याचा सईला अगदी संताप आला. आरशासमोर उभी राहून सई केस विंचरत होती. सईचे केस अगदी लांब, काळे, दाट. ते पाहताना निरुपमाला पुन्हा वाटले होते की सई खरं देखणी. तिला पाहिले तर समोरचा माणूस आपले चित्र काही काढणार नाही, सईचेच काढेल. मग स्वतःच्याच दुःखात निरुपमा बुडाल्याप्रमाणे झाली. हुंदके फुटले. सई किंचितच स्वर चढवून तिला म्हणाली, उगीच रडत बसू नकोस ग. मला उशीर करशील परत. उठ आधी तिथून आणि माझं ताट वाढ. उठ म्हणते ना तुला. तुला अशी रडत बघून मी कशी काय बाहेर पडू. सईला हे सगळं बोलताना नेहमीसारखे कष्ट झाले. निरुपमाने डोळे ओले करायला सुरुवात केली की सईला लगेच असे अवघडून जायला व्हायचे. पण हे अवघडणे लवकरच जाईल, सवयीचे होईल याची सईला खात्री होती. निरुपमाचे आयुष्य अगदी लहान वयातच संपून गेल्यासारखे झाले. हे खरे, तिने विशेष काही समजत नसणाऱ्या वयातच एका मुलाशी लग्न करण्याचा हट्ट घेतला. सई तिच्यापेक्षा मोठी होती आणि वडिलांना वाटले की रीतीप्रमाणे सईचे लग्न आधी होऊ द्यावे. पण निरुपमाला सगळीच घाई झालेली. वडिलांचे तितके बारीक लक्षही नसे. आई नसल्यापासून ते अधिकच फटकून असत. मग सई त्या माणसाला भेटली. तिला ऐकून तो बरा वाटला नाही. निरुपमाच्या सरळ साध्या स्वभावाचा तो फायदाच घेईल असेच तिला वाटले. पण बोट ठेवण्याजोगे काही नव्हते. निरुपमाला तरीही काही सांगण्याचा प्रयत्न करताच ती चिडल्यासारखी झाली. सईलाच उलट उत्तरे दिली. मग स्वभावानुसार सई गप्प राहिली. कधीतरी आपणहूनच निरुपमा परतून येईल असे तिला मनातून वाटले. त्या वेळेपर्यंत मात्र जे काही सहन करायला लागणार आहे त्यातून जावेच लागेल आता तिला, असाही तिने विचार केला. मग सगळे तसेच घडले. निरुपमाने लग्न केले. सासरच्या गुंतावळ्यात जाऊन पडली आणि 2-1 महिन्यात तिचा नवरा अभ्यासासाठी म्हणून परदेशी गेला. सुरुवातीची काही पत्रे अगदी प्रेमाची. निरुपमा मोठ्या गर्वाने सईकडे येऊन दाखवत राही. मग पत्रे कमी कमी झाली. मजकूर कमी, तुटक. निरुपमापेक्षा आईलाच सगळे मनातले सांगितल्याप्रमाणे भरभरून पत्रे. मग साहजिकच सासूचाही मुलगा जवळचा, सून वाईट असा पवित्रा झाला. 4-1 महिन्यांनी निरुपमा सईकडेच आली. वडील एव्हाना शहर सोडून गावी गेले होते आणि निरुपमाच्या वाईट होण्यात आपला हात नाही असे सईला बजावूनच गेले होते. सईने मग निरुपमासाठी दार उघडलेच. सगळेच संपले तिच्यासाठी. काही दिवस प्रथम निरुपमा सारखी रडत राही. मग ते रडणे काही प्रसंगासाठीच राखले गेले. तरीही साध्याशा मनाला लागलेले धक्के अजून दुखत होते आणि सतत ते वेदनेने कापत राही. सईला ते सगळे पाहून निरुपमाची करुणा येई. तिच्या रडण्याची, नैराश्याची सवय कधी होईल याचीच वाट पाहत राहण्याची तिने तयारी केली. स्वतःचे काम, घर यात तिने निरुपमाला आणून ठेवले. तरी तिचे आयुष्यही काहीसे बाजूला पडल्यासारखे झाले. पण हे सगळे कधीतरी बदलून जाईल याची तिला खात्री होती. निरुपमा दुपारी एकटीच बसलेली असताना दार वाजले.
सहसा तसे कोणी येत नसे आणि सईने बजावूनही ठेवले होते. पण हे दार वाजणे निरुपमाला अतिशय कुतूहलाचे वाटले. कारण समोरच्या इमारतीतला आपले चित्र काढणारा तो तरुणच आपल्याला पाहण्याच्या उत्सुकतेने आला आहे याबद्दल तिला शंका नव्हती. तो उठल्याचे, मग त्याच्या इमारतीतून रस्ता ओलांडून आपल्या इमारतीत शिरल्याचे तिने निश्चित पाहिले होते. क्षणभरातच तिच्या मनातून उत्साहाचे, आतुरतेचे धुके वर उसळून आले. त्यात अगदी बुडाल्याप्रमाणे क्षणभर काहीच तिला समजेना. मग तिने दार उघडले. तो तरुण किंचित हसत म्हणाला, "सई आहे का घरात?" "सई?" निरुपमाला कळेना की याने सईला कसे व का ओळखावे. "नाही, ती यावेळी असतच नाही घरात." "तुम्ही या ना आत." तो आत येऊन बसला. किंचित संकोचाने तिला म्हणाला, "तसा मी तुम्हाला ओळखत नाही, पण तुम्ही मला चित्र काढताना पाहिलंत ना? तुमचंच चित्र मी काढत होतो. सईला मी ओळखतो. तिला सांगूनच मला तुमचं चित्र काढायचं होतं, पण जमलंच नाही येऊन जाणं. मग माझ्या खिडकीतून तुम्ही जशा दिसाल तसं मी चित्र काढलं. जवळजवळ झालंय पूर्ण. येऊन पाहाल का तुम्ही?" निरुपमा अगदी बधीर झाल्याप्रमाणे बसून राहिली. कथेतून घडते तसे काही अद्भुत अचानक घडत होते. कुणीतरी आपले चित्र काढावे, आपल्याला भेटायला यावे, चित्र बघायला बोलवावे. तिला समजेनासे झाले. हे सगळे सईला सांगितले तर काय होईल? तिला आवडणारच नाही. त्याऐवजी, "वाचत का बसली नाहीस तू? कामं का केली नाहीस?" असेच ती आपल्याला म्हणणार. तो निरुपमाकडे उत्सुकतेने पाहत होता. निरुपमाने उत्तर दिलेच नाही. जाऊन पाहून यायचे तिने जवळजवळ मनाशी ठरवलेच. पण ऐन क्षणाला भीतीच वाटली. कसली तरी अनामिक लाट अंगावर आल्याप्रमाणे ती भेदरून गेली. खिडकीतून बाहेर पाहत म्हणाली, "नको नको, तुम्ही जा. सईला आवडणार नाही काही." मग तो निघूनही गेला. त्यानंतर दिवसभर त्याची खिडकी बंद होती. निरुपमाला वाटले की निराश होऊन तो बसून राहिला असेल. आपले चित्र काढताना त्यानेही स्वप्ने पाहिली असतील आणि आता सगळेच संपल्यासारखे त्याला वाटत असेल. एवढ्या विचाराने निरुपमा थकल्याप्रमाणे झाली. सईला वाटले की एकदाचे सगळे सांगून टाकावे निरुपमाला. स्वतःचे आयुष्य तिच्या रडण्यातच नाही तर निघून जायचे. वर्षे बघता बघता जात राहतील आणि हातात काहीच उरणार नाही. पण सांगण्यापूर्वी काही स्वतःशीच निश्चय होणे कठीण वाटत राहिले. मग तिने विचार केला की यात अवघडून जाण्यासारखे एवढे काय आहे? एकाने आपल्याला लग्नाचे विचारले आहे, तेव्हा हो म्हणून सांगण्याचा निर्णय आहे. एवढेच आपल्याला तिला सांगून टाकायचे. मग प्रश्न येतील की निरुपमाने काय करायचे? तिनेही पुन्हा लग्न करायचे का? नाहीतर कुठे राहायचे? सईजवळच का राहायचे? मग सईला जाणवले की त्यानंतर हेही सांगून टाकावे लागणार की ज्याने तिला विचारले आहे त्याला जवळजवळ निरुपमा एवढीच मुलगी आहे आणि त्याला असले काही कदाचित आवडायचेही नाही. सगळे मनातच राहून गेले. सईला विचार करता येईनासा झाला. आपले सगळे चुकत चालले आहे असे तिला वाटले. निरुपमाने असेच कुणाशी तरी लग्न करून आयुष्य संपून टाकल्यासारखे केले आणि आपलेही तसेच काही होणार नाही हे कशावरून? माणसे सगळीच तशी भली दिसतात आणि शेवटी फसवून निघून जातात. त्यात नुकसान शेवटी आपलेच होते. सगळे मागचे दिवस कवटाळून जगत राहायचे. निरुपमासारखे खिडकीशी बसून काही न करता वेळ घालवायचा आणि काही करता येण्याची किंवा विचार करण्याची शक्ती गमावून क्वचित कधी रडतही राहायचे. सईने मग हळूहळू ठरवले की इतके मोठे बदल करणे कठीणच आहे. केवळ या घरातून बाहेर जाता यावे आणि आयुष्यातून वेगळेपणा यावा याकरता कोणत्याही माणसाशी लग्न केले पाहिजे असे नाही. मग तिने निरुपमाला हाक मारली. ती समोर येताच सई तिला म्हणाली, "तुझ्याजवळ मनातलं बोलायचं आहे म्हणून सांगते. एकानं मला विचारलंय लग्न करशील का म्हणून, पण मीच त्याला नाही म्हटलं." "का म्हणजे?" "तुझ्यासाठी. एकतर तुला दुसरं कुणीच नाही आणि तुझ्या आयुष्याचा चांगला धडा आहे ना माझ्यापुढे." सई अगदी कडवट झाली. निरुपमाने एव्हाना हुंदके द्यायला सुरुवात केली. सई काहीशा नैराश्याने म्हणाली, "आता रडू नकोस. रडून काही दिवस परत मिळत नाही. माझे तरी मिळतील काय? कुणीतरी कुणासाठी तरी असे दिवस घालवल्याशिवाय सुख उभी राहत नाही. काय समजलं का? आणि गप्प राहा. खिडकीत बसून काही न करणं सोडून दे. रडण्यापेक्षा इतर काहीतरी करायला सुचत कसं नाही ग तुला?" सई स्वतःवरच किंचित सुकावली की आपण बोलता बोलता आयुष्यातले मोठे सत्य वगैरे सांगावे अशा थाटात तिला बोलून गेलो.
सईने खिडकीतून लक्षपूर्वक पाहिले तेव्हा तिला दिसले की समोरचा माणूस काहीतरी रेखाटीत आहे. ती तशीच काही काळ सावध उभी राहिली. त्याने पूर्वी तिला "तुमचं चित्र काढू द्याल का?" असं म्हणून विचारल्याचे आठवले. आपल्यात वयापलीकडे अजून काही शिल्लक आहे याची तिला अतिशय अपूर्वाई वाटली. ती कौतुकात तशीच उभी राहिली. मग खिडकी बंद करून मागे फिरली. निरुपमा सईच्या सगळ्या हालचाली लक्षपूर्वक पाहत होती. समोरच्याने आता सईचे चित्र काढणं सुरू केले आहे यात तिला शंका उरली नाही. त्यामुळे खिडकीत बसणे तिला अडचणीचेच वाटू लागले. ती येऊन अलीकडे खुर्चीवर बसून राही. दुपारभर खिडकी मोकळीच ठेवून देई. पण सईने काही काळ आनंदात तिथे उभे राहून खिडकी बंद करून सगळे नाकारून टाकावे याचे तिला दुःख झाले. ती म्हणाली, "तुला खिडकी आवडत नाही का ग सई?" "नाही आवडत," सई तिला म्हणाली. "तू माझ्या घरात ज्या दिवशी राहायला आलीस ना, त्या दिवशी तुला येताना मी इथंच उभी राहून पाहिली होती. म्हणून अजूनही तीच आठवण मला येते." निरुपमाने नेहमीसारखी रडायला सुरुवात केली नाही. ती तशीच शांत बसून राहिली. याचे सईला आश्चर्यच वाटले. जाऊन खिडकी उघडावी असे दोघींच्या मनात सारखेच आले. पण निरुपमाने काहीच हालचाल केली नाही आणि सईला वाटले की आता उशीरच झाला आहे सगळ्या गोष्टींना. नव्या नव्या गोष्टींची वाट पाहण्यात आता अर्थ तरी काय?